मैत्रीचा सात बारा. हो जणू शेठ, अहो कधी येणार आहे तो माणूस? वैताग आला मला आता. अहो त्याला माझ्या बरंच चल म्हणलं होतं, पण ते कचेरीत काहीतरी काम आहे म्हणलं, ते झाल्यावर येतो म्हणलंय. आला म्हणजे झालं, पण आपल्याला केस द्यायच्या आधी कचेरीत कशाला गेला ह्यो? अहो त्याचं जमिनीचं सारखंच मॅटर चालू असते ती, त्याच काहीतरी असेल. अच्छा, मॅटर म्हणजे? जणू शेठ, हा. झोल मधला माणूस नाही ना तू? बाबा कशाला घेऊन येतो असली माणसं माझ्याकडे? अहो तसं नाही, यावेळी प्रकरण त्याच्या हातात नाही आणि त्याला चांगल्या वकिलाचा सल्ला पाहिजे. मी म्हणलं मी देतो की चांगला वकील, म्हणून तुमच्याकडे आणायचे त्याला. त्याला सांगितलंय ना बाबा, मी अजून वकील नाही, असिस्ट करतोय अजून. हो सांगितलं की, पण असं सांगितल्यावर तो म्हणला ह्याच माणसाला भेटायचे, का तर वकिलांपेक्षा जास्त माहिती या असल्याच लोकांना असते. ते पण आहे, पण ते जाऊ दे. त्या 3D शी कॉन्टॅक्ट कसा करायचा? अरे त्याचं पत्र आलं होतं घरी, त्याला गुजरातमध्ये कुठल्या एका जुन्या केस मध्ये अटक झाली. खरंय का खोटं आहे? दौलत शेठ, तुम्हाला आजपर्यंत मी कुठलाच खोटा माणूस दिला नाही, आणि त्याला अटक झाली पण असेल. अहो मागच्या एका डेंजर केस मध्ये ती तिकडे गेलं होतं, तेच काहीतरी असेल. त्याला कधी कधी जेलमधली माहिती पाहिजे असते का नाही, म्हणून ती मुद्दाम जेलमध्ये जात, तसं काहीतरी असेल. असं आहे. कुठं भेटतं बाबा असली माणसं? ती लय मोठी स्टोरी आहे, सांगेन परत कवा तरी. आपण एक काम करू, काय? ते तुझा माणूस येईपर्यंत हा. ना इथं गोट्या खेळू. काय? गोट्या खेळू ना इथं. का? आपल्याकडे लय वेळ आहे, तुझी स्टोरी अख्खी सांगून येईल. सांग. बर, तिथं झालं असं की मी एका घरात दूध टाकायचो, तर त्या घर मालकाला त्याच्या बायकोवर होता डाऊट की तिथं बाहेर कुठंतरी लपड आहे म्हणून. ही केस गेली की आपल्या दीपकरावांच्याकडे. बरं. दीपकराव आलं माझ्याकडे, मला म्हणलं जणू शेठ उद्यापासून तुमच्या जागी मी दूध टाकणार, त्याचं काय असेल ते कमिशन वेगळं देऊया. आणि माझ्यामुळं आणि दीपकरावांमुळं लागला की प्रकरणाचा छडा. आणि दीपकराव मला म्हणलं जणू शेठ कधी बी काय बी गरज पडली तर अमुक अमुक ठिकाणी निरोप ठेवायचा, तुमचं काम झालंच म्हणून सांगता. असं आता ते इथं नाही, मी आता पण त्या जागेच्या ठिकाणी जाऊन निरोप ठेवला की माझं काम 100% होणार. जणू शेठ, कुठलं ठिकाण? ते नाही सांगू शकत, ते गुप्त आहे. हे आले बघा गणपतराव. गणपतराव हे दौलत शेठ हे गणपतराव पाटील, यांच्याच जमिनीचा विषय आहे. तुम्ही तर वकील साहेबांना भेटतो म्हटला होता. हेच दौलत शेठ, गोरपडे साहेबांचे असिस्टंट. नमस्कार. आम्हाला खरं म्हणजे गोरपडे वकिलाकडेच केस द्यायची होती, पण असं कळलं की गोरपडे वकिलांना स्ट्रॉंग रेफरन्स असल्याशिवाय ते केसेस घेत नाहीत. जणू म्हटला हा एक माणूस, त्याच्या थ्रू गेलो तर गोरपडे वकील नाही म्हणणार नाहीत. केस काय? पण केस आपली नाही केस. तुम्ही कसं गोरपडे वकिलांना केस घेऊन देता, तसं आपण लोकांच्या केसेस चांगल्या वकिलाकडे केस घेऊन जातो आणि त्यांना न्याय मिळवून देतो. जनसेवाच हो. जनसेवा वगैरे सगळं ठीक आहे तुमचं, पण केस काय ती तर सांगा आधी. जगदीश नावाचा एक जण काळवाडीचा आहे, त्याच्या वडिलाला तो धाकटा पोरागा, त्याच्या वडिलाच्या 2 बायका, धाकट्या बायकोचा तो पोरागा. त्याच्या वडिलांना त्याच्या नावानं काहीतरी राखीव जमीन ठेवली होती, पण कागदोपत्री तसा काय पुरावा नाही बरं का. पण आता घोळ काय झालाय, त्याचे इतर भावंड आहेत ना तिथे हिस्सा मागायला लागले, आणि आपल्याला ते काय द्यायचं. पैसा किती बी लागू द्या, त्याची काळजी करू नका, फक्त रिझल्ट पाहिजे आपल्याला. ठीक आहे, एक काम करा, उद्या सकाळी या 10 वाजता गोरपडे वकिलांच्या ऑफिसच्या इथे. मग आताच काय तुम्हाला मी सांगत नाही, उद्या सकाळी सांगेन. गोरपडे साहेबांनी केस घेतली पाहिजे, केस जिंकल्याचा मागू, फक्त त्यांनी केस घ्यायसाठी प्रयत्न करायचा. बघू, या सकाळी. गणपतराव शांत की. बरं आला. योगिता चहा. अगं तू कशाला आणलास? मी घेतला असता की. असू दे घे. थँक्यू. बस ना. मला ना तुला काहीतरी विचारायचं होतं. बोल ना. ते अलेक्झांडर दादा बोलत होते की कॅफेवर ना काही माणसं आली होती आणि तुझ्या बाबांबद्दल बोलत होते ना ते. तोच विचार करते केव्हापासून. आधी तो छोटू भैया, गुंडप्पा आणि आता ही माणसं. मला तर काय चाललंय तेच कळत नाहीये. हे बघ, घाबरू नकोस.
तो छोटू भैया आहे ना माईंच्या एका कॉलवर गप्प पडतो आणि बाकीची जी लोक आहेत ना त्यांना फार एंटरटेन करायचंच नाही आपण. काय जोडी कोणाला एंटरटेन नाही करत तुम्ही? काही नाही, छोटू भैया बद्दल बोलत होतो. का काय केलं त्या छोट्यात आता? अरे संचिताला त्रास देतोय तो कुठल्या तरी फाईलच्या संदर्भात, काय माहित नाही. योगे टेन्शन नको घेऊ. आता त्या छोटूला आहे का नाही आपण कायद्याच्या भाषेत उत्तर द्यायचं. ती जाऊ दे योगे. मला तुला महत्वाची गोष्ट सांगायची की उद्या माझा पहिल्या केसचा डेब्यू. काय सांगतो? हो म्हणजे तशा गावाकडच्या लय केसेस दिल्या मी वकिलांना, पण ह्या केसमध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे असते छोटे बिटे आहेत ना आपण असं पोटाच्या खिशात घालून फिरायचं. बरं मी आज जरा स्टडी करतोय वरती, मला डिस्टर्ब करू नका. ते जमिनीचा वाद आहे ना एकाचा, तर ते कलम 84 क चा मला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे मी ते करत असेल, मला डिस्टर्ब करू नका. आणि संध्याकाळी मी लवकर झोपणार आहे त्यामुळे जेवण पण लवकर कर. चालेल. आणि तुला अभ्यास करताना काही चहा कॉफी लागली ना मला सांग, मी लगेच बनवून देते. संपला ना विषय. तुला जेवण वर द्यायचंय का? एवढं नको, एवढा कुठला अभ्यास करतोय मी. आधी पेट पूजा महत्वाची. बरं मी जातो, भेटू. नीट कर अभ्यास. हो हो चांगलंय चांगलंय. तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलाय, पण ही कागदपत्र पाहता मी आत्ताच सांगतो केस आपली फार वीक आहे, कमकुवत आहे. त्यामुळे ते जिंकणं अतिशय अवघड आहे. वकील साहेब तुम्ही केस घेतली म्हणजे 100% जिंकणारच आपण, असं नावच ऐकून आहे तुमचं. हेच पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. तुम्ही दौलत थ्रू आलाय म्हणून मी तुम्हाला शॉर्ट नोटीसमध्ये मीटिंग तरी दिलेली आहे. केस जिंकणं वकिलावरती जितकं डिपेंड आहे ना तितकं या पुराव्यांवरती सुद्धा अवलंबून आहे. वकील साहेब सर्व काय पुराव्याच असतं. मी तुम्हाला जरा मोकळच बोलतो. काय मॅनेजमेंट काय होईल का? तुम्ही ही पण गोष्ट डोक्यातून काढून टाका. नवीन जज साहेब फार स्ट्रिक्ट आहेत. तुम्ही जर असं काही करणार असाल आणि मला जर करायला लावणार असाल ना तर केस नक्कीच आपल्या विरोधात जाईल. मी नियमाने केस लढतो. हा ठीक आहे, थोड्याफार ॲडजस्टमेंट असतील तर त्या चालू शकतील, पण मी असं मॅनेज करत नाही. हवं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही वकिलाला केस देऊ शकता. वकील साहेब तुम्ही रागावला. बस खाली बस, खाली बस, बस खाली. हा बघा आपण काय तर मार्क काढूया. फीचं दौलत तुम्हाला बोलला असेलच. माझी 6 महिन्याची फी 50,000 रुपये आहे आणि 10,000 रुपये आत्ता द्यावे लागतील. साहेब पैशाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. पैसे तुम्हाला देतो भरपूर, फक्त केसकडे लक्ष द्या. प्रयत्न तर आपण नक्की करू, परंतु मी शाश्वती देऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. साहेब तुम्ही केस घेतली म्हणजे आम्ही निवांत झालो. बघा एक कागद आहे माझ्याकडे, बाकीची कागद दौलतकडे दिलीत. नाही आपलं दौलत सरांच्याकडे दिलेत. काय लागलं तर सांगा. हा घेऊ का मी? ठीक आहे. चला मी निघतो, मला उशीर होतो. दही साखर खाऊन जा. मस्त. पण दवल्या तू का असा मेन लॉयर असल्यासारखा निघालायस? तू तर असिस्ट करणारस ना फक्त. सध्या असिस्टंट म्हणून का होईना ही माझी पहिली केस. आणि सिनियर डॉक्टर ऑपरेशन करताना बघणं आणि हातात स्वतः ब्लेड घेणं ना ह्यात जितका फरक आहे का नाही तितका केस नेऊन देणं आणि त्याला स्वतः असिस्ट करणं ह्यात आहे. कळलं ना? त्यामुळे तुम्हाला शिकवू नको. बरं वकील साहेब. बरोबर आहे त्याचं. माझ्या पण स्ट्रगलच्या काळामध्ये ना माझे खूप फाटायचे जेव्हा मी फर्स्ट टाइम क्राऊडमध्ये कॅमेरा फेस केला होता. आणि दौलत बाळा थोडा मोठ्याने सांगितलंय यश शिखर गाठत असताना त्यांच्या पाया पडावं. एक काम करतो की तुझा पायच घेऊन जातो. अच्छा म्हणजे लोक म्हणतील त्याच्या केसमध्ये हात नाहीये पाय. चला चला मला केस लावू शकेल ह्याचं कुठं ऐकत बसून. जाऊ का? ऑल द बेस्ट. धन्यवाद. नमस्कार केला नाही त्याने. करेल करेल. चला
मी पण निघतो. चालेल. बाय. नीट जा. हो. दौलत शेठ, जिंकलो ना आपण केस. माझं कमिशन. तू कशाला आला इथं हा? आणि तुझ्या बापाने एका तारखेत केस जिंकली होती का माझ्या? आणि तुझा तो गाण्या पलटला अँड टायमिंगला. आज पैसे देणार होता सगळे राहिलेले. काय म्हणायला लागला माहिती का? की नाही आता निकाल त्याच्या बाजूला लागणार नाही हे त्याला कळलंय. म्हणलं की समोरचा माणूस पैसे देणं झालाय, जेवढे दिले तेवढेच घ्या. असं कुठे असतंय? असं डोकं फिरलेलं का नाही ते दिसेल ना तिथंच त्याला फोडणार आहे. लक्षात ठेव. आणि आपलं कमिशन पण गेलंय त्याच्या नादात, कळलं का? आणि सर माझ्या वेगळे नाराज झालेत. म्हणले कसला माणूस आणलाय असला. कमिशन कसं काय गेलं? काल दिलेलं त्यातलं घ्यायचं का नाही 2000? एक तुम्हाला एक मला. असं होय? एक तुम्हाला एक मला. एक काम करा की जनू शेठ, चला सरांकडे आणि मागा. नको तुम्ही व्हा पुढं, मी आलो. कुठं जातोस? चल केस टाकायला होतो परत घेऊया. परत घेऊया. त्या गाण्याचं काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला पैसे घ्यायचे. कुठं तरी देऊ. ए दौल्या, बघ तुला म्हणलं ना जरुरीत असणार आहेत. काय म्हणता धनुशेठ, काय विशेष? काय नाही, एखाद्याने शब्द दिला का नाही तर तो पाळावा, इतकंच. कुणी म्हटलं? जाऊ दे ना आदित्यराव, एखाद्याने आपल्याला मदत केली नाही म्हणजे त्याच्या वाचून कुठलं काम राहतं असं नाही ना. अहो काय काय तर आपल्याशिवाय जिंकू बी शकतात आणि आपल्याला डिवचून मुद्दाम नाचू बी शकतात. काय जिंकलं? कोण जिंकलं? तो गाणे आहे. कसा जिंकला तू? ती त्यालाच विचारा की जाऊ. गणपतराव, निकाल तुमच्या बाजूने लागला. पार्टीचं कसं काय मग? देऊ की फायनल निकाल लागला का नाही, बोकड बी देऊ की. आणि या तुम्ही दोघं बी, वकील साहेब तुम्ही बी या. जमलं तर घोरपडे वकिलांना बी बोलवा. काय या घोरपडे साहेबांना काही घरी खायला मिळत नाही, तेव्हा तुझं खायला येतील ते. आधी म्हणला पैसे नाही आणि ऐन टायमिंगला शेपूट घातलंय. आज शेपूट गाठलं म्हणून तर केस आमच्या बाजूने आली आहे. नाही तर तुमच्या हरिश्चंद्र वकिलाचा नादाला लागला असतो ना, सर्व गेलं असतं खड्ड्यात. आणि ते 10,000 रुपये गेलं पाण्यात. 1 रुपया ना आता जजला मॅनेज केला आपण. कसं काय कसं आहे, तुमच्या वकिलानं आपल्याला आयडिया दिली काय करायचं ते. जज साहेब काही चिरमिरी घेत नाही. मग मी माझ्या भावाला पाठवलं जज साहेबाकडे पुढच्या पार्टीचं नाव घेऊन मिठाईबद्दल बोलायला. जज साहेब एवढं चिडलं का नाही, म्हटलं की कुठलाही पुरावा गोळा करीन पण केस तुमच्या बाजून निकाल देणार नाही. मग काय त्या पार्टीला पुढे घेऊन असंच आपटलं का नाही बस. आणि ते आपापसात बैठतात, कोणत्या साहेबाकडे आले का नाही माझ्या. गणपतराव, खरी मजा तर आता येणार आहे. ती कशी काय? कसं काय? जज साहेब काय चिरमिरी घेत नाही. मी माझ्या भावाला पाठवलं जज साहेबांनी पुढच्या पार्टीचं नाव घेऊन मिठाईबद्दल बोलायला. काय करायचं, व्हिडिओ डिलीट करा नाहीतर याचा परिणाम वाईट होतील. अहो गणपतराव, वकिलांना धमकी देऊ नये एवढी साधी गोष्ट तुम्हाला माहित नाही वे. माफ करा, तुमचे ठरलेले पैसे सर्व देतो पण ती व्हिडिओ डिलीट करा. हातात आलेले केस वाया घालवू नका. माफ करा. माफी माझी नाही, घोरपडे वकिलांची मागायची येऊन. मग ते म्हणले तर बघू, करू डिलीट व्हिडिओ. चला आपण आता जाऊ मग लगेच. ते काय तुझ्यासारखं मोकळं येतोय कधी पण भेटायला. उद्या मग बघू. चल चालते, तू द्या. आणि हो, आमचे ठरलेले ओके सर, येतो उद्या.
50. मिळाले बाबा, माझ्या डेब्यू केसची फी मिळाली मला. फी नाही, कमिशन. कमिशन पण ठरवून घेतलं जातं. याला सरळ सरळ एक्स्टॉर्शन म्हणतात. मग असलेल्या लोकांशी काही प्रेमाने वागायचं असतं. अरे दवल्या, तो माणूस फ्रॉडच होता. तू कशाला तुझी तत्व सोडायचीस? मी माझी काही तत्व सोडली नाहीत, पण हे पैसे आहेत का नाही, मी एखाद्या गरीबाची जर केस असेल आणि त्याची बाजू जर बरोबर असेल ना, तर त्याच्यासाठी वापरणार आहे मी. पण असल्या नालायकांना ना मी सोडणार नाही. अरे पण तुमच्या ह्या सगळ्या गोंधळात त्या बिचारा माणसाचं नुकसान झालं ना. म्हणजे त्याचे कागदपत्र कमी होते, पण बाजू बरोबर होती ना दौलत. हे तुला कोणी सांगितलं? मी त्याची सगळी माहिती काढली. फ्रॉड माणूस आहे तो. ह्याचा त्याचा नातेवाईक सांगतो आणि मध्ये मध्ये पैसे खातो. बाई खरंच? दवल्या त्यानं पैसे दिलेत ना, मग आता त्या व्हिडिओचं काय करणार? तो व्हिडिओ वकील साहेबांकडे कधीच पोहोचला. म्हणजे त्याला आता त्यांची फी द्यायलाच लागणार आहे. पण आता पुढची केसची तारीख येईल ना, तेव्हा मी तो विरोधी पक्षाच्या वकिलाला पण हे देणार आहे. म्हणजे तो जज साहेबांना दाखवलं आणि जज साहेबांना पण कळेल की किती फ्रॉड माणूस आहे. बाकी इथे एकदम वकिलासारखं डोकं लावलं दवल्या. म्हणजे तिला अजूनही शंका आहे ना की तू वकील होशील की नाही म्हणून. राहू द्या, आईस्क्रीम खावा. ती संचिता कुठे गेली आज? अरे बँकेत खूप वर्कलोड होता आज, मग घरी आल्याला झोपली ती. तिच्या वाटणीचं आईस्क्रीम पण राहिलंय आता. मी खातो ना. नाही हं, मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे ते. ठीक आहे, मग रात्री चोरून खातो आता. चोरून? संचिता बघ कशी केस करेल तुझ्यावर. मग करू दे की केस. आता माझ्याकडे हक्काचा वकील आहे मोठा. फी माहिती का तुला माझी किती? फी नाही, कमिशन. कमिशन नाही, एक्स्टॉर्शन. म्हणजे काय रे? एक्स्टॉर्शन म्हणजे जबरदस्तीनं पैसे वसूल करणं. म्हणजे तू जबरदस्तीने पैसे वसूल केले? अगं छाया, बस सांगते. तो संचिता उष्ट कसं खाणार ना.